नमस्कार, मी स्नेहल देसाई आपल्या अक्षरधन ग्रुपची सदस्य असून मी आज तुम्हाला आपल्या ग्रुपचे सदस्य BR पवार यांच्या बायपास या कथेचे अभिवाचन करणार आहे. कथेला सुरुवात करते. अनेस्थेशन कोण आहेत? गाडीतून उतरता उतरता तिचा पहिला प्रश्न. डॉक्टर गुप्ता आहेत. मग प्रॉब्लेम नाही. ऑपरेशन थिएटरच्या दिशेने चालता चालता तिच्या प्रश्नांची सरबत्ती सुरू होती. रिप केज ओपनिंगला कोण आहे? स्वतः निंबाळकर डॉक्टर आहेत. त्यांनी सुरुवात पण केली. नेहमीप्रमाणे असिस्टंट डॉक्टर जवळजवळ धावत उत्तरे देत होता. इतका तिच्या चालण्याचा वेग होता. CP नीट चालतंय ना? मागच्यासारखा घोळ नको. आधीच सांगा. माझी ऑफ पंप काम करायची तयारी असते. मॅम, सगळं ऑल सेट आहे. नो वरीज. ओके. ट्रॅफिकमध्ये खूप वेळ गेला. सुधाला म्हणावं, माझे इक्विपमेंट रेडी ठेव, मी आलेच. डॉक्टर अमृता, बायपासमधलं मोठं नाव, कुरळ्या केसांचा बॉब, त्यात 50शीच्या कित्येक छटा. चेहऱ्यावर मात्र 50शीतली झाक अजिबात नाही. निर्विकार चेहरा, पूर्ण लक्ष आता फक्त सर्जरीवर. डोक्यात पेशंटचे रिपोर्ट्स आणि हिस्ट्री आठवत तिने मास्क चढवला. मघाशीच गाडीत बसल्या बसल्या हे सगळं वाचलं होतं. डॉक्टर निंबाळकरांचा पेशंट, त्यांचा बायपासचा निर्णय. रिपोर्ट्स पाहता तो योग्यच होता. विचार करत करत ती ओटीच्या दरवाजात पोहोचली होती. आत घुसता घुसता क्षणभर थांबली. धडपण वाटलं. कित्येक यशस्वी बायपास केलेली 50शीतली डॉक्टर अमृता आज पहिल्यांदा ओटीच्या अंबरड्यावर घुटमळली होती. मनावर वेगळ्याच तरंगाने ताबा घेतल्यासारखी. बस काही क्षण तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि मनातल्या मनात कुठून कशी सुरुवात करायची याची उजळणी करत आत गेली. ऑपरेशन यशस्वी झालं होतं. 2 दिवसांनी जी प्रगती पेशंटमध्ये दिसायला हवी होती ती दिसत होती. ती पेशंटला क्वचितच भेटत असे, पण कुटुंबियांना मात्र अवश्य भेटत असे. नंतर घ्यावयाची काळजी स्वतः समजावून सांगत असे. त्यांच्याशी गप्पा मारताना अगदी घरगुती गोष्टीपासून सुरुवात करायची. त्यामुळे नातेवाईक मुक्त संवाद करायचे, शंका विचारायचे, पेशंटच्या सवयी समजून घेता यायच्या. तिच्या या अशा अघळपघळ गप्पांमुळे नातेवाईकांना प्रश्न पडायचा की ती हीच विद्वान डॉक्टर आहे का, जिच्या ओटीमधल्या काही मिनिटांची किंमत लाखोंमध्ये असते. बरीच माहिती तिला मिळाली होती. पेशंटच्या लेख आणि नातीशी तर गट्टी झाली होती. सगळे रिपोर्ट्स पाहून तिनं शेवटच्या रिलीज समरीवर सही केली. पेशंटला घ्यायला बरेच नातेवाईक आले होते. ती केबिनमध्ये बसली होती. इतक्यात पेशंटची लेक आत आली आणि हातावर एक पेढा ठेवला. डोळ्यात आनंदाश्रू होते. बाबा वाचला होता. मनापासून थँक्स म्हणाली. आज पहिल्यांदा डॉक्टर अमृताला दाटून आलं होतं. नक्की किती वेळ दोघी हातात हात घेऊन उभ्या होत्या माहीत नाही, पण दोघीपैकी कोणाच्या तरी अश्रूंनी दगा दिला आणि हातावर पडून दोघींना भानावर आणलं. केबिनमधून बाहेर पडताना डॉक्टरने ड्रॉवरमधून काढून तिच्या हातात एक पेन दिला. हे तुझ्या बाबांसाठी, माझ्याकडून भेट. आणि हो, लगेच देऊ नको, 1-2 महिन्यांनी दिलंस तरी चालेल. लेक मनापासून हसली, पण डोळ्यात प्रश्न उभे राहिलेच. तिच्या प्रश्नांना उत्तरं देणं गरजेचं होतं. काही नाही ग, जुन्या आठवणी आहेत. परवा तुझ्याशी बोलता बोलता कळलं, तुझा बाबा माझा वर्गमित्रच. दोघींच्यामध्ये मोठी शांतता पसरली होती. एक दीर्घ पॉज घेऊन ती बोलू लागली. तुझ्या बाबाला आणि मॅथ्सला बायपास करून मी मेडिकलला गेले आणि पुन्हा काही भेटच झाली नाही. त्यावेळी जाताना तुझ्या बाबांनी दिलेलं हे पेन. तुझा बाबा इंजिनियर झाला. आयुष्यात अनेक चौक लागले, पण पुन्हा जुने रस्ते भेटलेच नाहीत. त्या बायपासनंतर या बायपासलाच भेट झाली. शेवटचं वाक्य उच्चारताना स्वर थरथरला. तिचा कंठ अगदी रुद्ध झाला. काही क्षण गेले, काही श्वास. डोळ्यात साचलेलं पापण्यांच्या आत थांबवत आवंढ कसाबसा गिळला. हृदयात डोकावण्याची संधी अशी मिळेल वाटलं नव्हतं. म्हणत ती भरल्या डोळ्यांनी कसनोस हसली. आता मात्र लेकीचा बांध फुटला. गालावरून अश्रू वाहू लागले दोघींच्याही. जणू आषाढ अवतरला केबिनमध्ये. आशातही स्वतःला सावरत लेक उठली. निघते म्हणाली, नक्की देईन तुमचं गिफ्ट. डोळे पुसत दरवाजाजवळ पोहोचली आणि काही आठवून मागे वळली. बाय द वे मॅम, माझंही नाव अमृताच ठेवलंय बाबांनी. डॉक्टर अमृता एकदम थंडच पडली.
काय बोलावं तिला सुचत नव्हतं. एखाद्या दिवशी वेळ काढून जेवायला या माझ्या हातचं. स्तिमित झालेली डॉक्टर अगदी उचंबळून म्हणाली, हो नक्की येईन. यावेळी हे निमंत्रण मी बायपास करणार नाही. कशी वाटली कथा? आवडली असेल तर लाईक करा.